पण शिंदे गटाला लोकसभेसाठी जितक्या जागा मिळतील तितक्याच जागा राष्ट्रवादी अजित पवार गटालाही मिळायला हव्यात अशी भूमिका छगन भुजबळांनी स्पष्ट केली आहे आणि जागा वाटपाच्या फॉर्म्युला संदर्भात त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली। तर विधानसभा निवडणुकीत भाजपच्या चिन्हावरती लढण्याची वेळ अजित पवारांच्या गटावरती येईल असा दावा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी केलाय। मला काही माहित नाही, मी फक्त एवढंच सांगेन की शिंदे गटाला जेवढ्या जागा लोकसभेच्या मिळतील तेवढ्याच जागा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्या पाहिजेत। मला काही माहित नाही, मी फक्त एवढंच सांगेन की शिंदे गटाला जेवढ्या जागा लोकसभेच्या मिळतील तेवढ्याच जागा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्या पाहिजेत। अजितदादा आणि जे सर्व नेते हे कुठेही राजकारणासाठी भाजपबरोबर गेलेले नाहीत, त्यांच्यावर होणाऱ्या कारवाई थांबवाव्यात यासाठी ते भाजपबरोबर गेलेले आहेत आणि हे भाजपला माहिती आहे। म्हणून हळूहळू तुम्ही बघा, भाजप यांना इतकं दाबणार की विधानसभेला कदाचित त्यांना सांगतील की तुम्हाला 10-20 जागा दिल्या जातील, नाहीतर तुम्ही भाजपबरोबर लढा। ही परिस्थिती हळूहळू ही अजितदादा आणि त्यांच्या सर्व नेत्यांची, त्यांच्या पक्षाची ही होताना आपण सर्वजण बघू आणि तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही, येत्या काळामध्ये अजितदादा कदाचित एकटे पडतील आणि त्यांच्या आसपास असणारे जे सर्व नेते जे कानामध्ये दिवसा आणि संध्याकाळी नुसतं विष पेरत असतात ते कदाचित दादांबरोबर राहतील का नाही असाही प्रश्न खरं तर डोळ्यासमोर आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।